जनमित्र पत्रकार न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। या सर्वांनी टीमनी पूर्ण डिटेलमध्ये आणि त्याच्या संपूर्ण देखरेखीखाली अपर पोलीस अधीक्षक यांच्या आमचं कंटिन्युअसली इंट्रोगेशन जे रेकॉर्डचे आरोपी जे आम्ही अटक केले होते त्या 302च्या घटनेमध्ये त्यांच्या चौकशीतनं शहरामध्ये अशा प्रकारच्या अग्निशस्त्र बाळगणारे जे व्यक्ती आहेत अशांची माहिती पोलिसांनी गोळा करून त्यांना जे सप्लायर जे आहेत कोणाकडनं जे हत्यार आलेली होती तो त्या व्यक्तीला पकडण्यामध्ये यश प्राप्त केलं। त्याच्यातनं माझ्या पुढच्या लिंक लागल्या त्यातनं आता 6 अग्निशस्त्र आणि 12 जिवंत कारतूस आपण आतापर्यंत रिकव्हर केलेले आहेत, तलवार जप्त केलेली आहे आणि 6 वेगवेगळे गुन्हे, कारण ही 6ही व्यक्ती वेगवेगळे आहेत, त्यांच्यावरती 6 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्याच्यामध्ये सदर बाजारमध्ये 2 आहेत, कदीममध्ये 2 आहेत आणि मौजपुरी पोलीस स्टेशन अंतर्गत 2 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्या सर्वांची पोलीस कस्टडी आम्ही आज मागणी माननीय न्यायालयाकडे केलेली होती आणि न्यायालयाने 21 तारखेपर्यंत त्यांची पोलीस कस्टडी दिलेली आहे। त्याच्यामध्ये अजूनच्या पुढच्या लिंक्स आम्हाला डेव्हलप करायच्या आहेत की आता मिडल लिंक आम्हाला सापडलेली, पण अजून जी शेवटची लिंक आहे तिथपर्यंत पोहोचणं, ज्या जिल्ह्यातनं येतात आपल्याकडे तिथपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। त्यासोबत इतर अशा प्रकारचे अग्निशस्त्र बाळगणारे जिल्ह्यातले जे व्यक्ती आहेत त्यांचा सुद्धा शोध घेणं आणि त्यांच्यावरती कारवाई करणं हा प्रयत्न राहणार आहे। यातले जे आरोपींची नावं आपल्याला दिलेली आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, आशिष चव्हाण आहे, त्याच्यावर जुना 302चा गुन्हा मर्डरचा दाखल आहे, राहुल पवार, चरण रायमल आणि गणेश यज्ञेकर या तिघांवरती 307 याने अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल आहे। बाकीच्यांवरती मग दुखापत, आर्म्स ॲक्टचे जुने गुन्हे दाखल आहेत। प्रत्येकावर 3, 4, 5 अशा वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे हे आरोपींवरती दाखल आहेत। मागचे 4-5 दिवस अतिशय मेहनतीने टीम पूर्ण काम करत असल्यामुळे या संपूर्ण टीमला माझ्या पॉवरमध्ये 15,000चा रिवॉर्ड या टीमला घोषित केलेला आहे। बाकीच्यामध्ये पर वेपनची आमची जी पॉलिसी शासनाची असते तो प्रस्ताव शासनाकडे पाठवून आम्ही ते रिवॉर्ड नंतर देऊ। प्रामुख्याने प्रयत्न पोलिसांचा हा राहणार आहे की ह्या ज्या इलिगल अशा प्रकारच्या व्यक्ती आहेत आणि ज्याच्यामुळे शहरातली कायदा सुव्यवस्था असेल, जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था असेल आणि सामान्य नागरिकाला कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी आणि एक शांततेचं आणि आपापले व्यवसाय असतील, धंदा असेल हे व्यवस्थित करता यावे त्या सर्व दृष्टीने जी काही भूमिका पोलीस प्रशासनाने कडक घेतली पाहिजे त्या प्रकारची भूमिका भविष्यात सुद्धा घेतली जाईल। बाकी आपले प्रश्न काय असतील तर आपण विचारू शकतो।